नर्मदे हर. आज दिनांक 11 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 39वा दिवस. आम्ही आहोत कवाट इथल्या नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून आणि आता निघतोय आम्ही हापेश्वरकडे. चला तर बघूया दिवसाला आता हापेश्वरचा रस्ता कसा आहे. थोडा वडा वाकडा आहे, बघूया आपण. नर्मदे हर. मंदिराच्या बाहेर निघाल्यावरच चहाचे दुकान चालू होती. परिक्रमावासियांनी चहा आणि बिस्किटचा मालभोग साठी सगळ्यांनी घेतले. सकाळी सूर्योदय एकदम उगताच होतोय. आज थोडं लवकर दाखवतो कारण या रस्त्याला फक्त आम्हीच परिक्रमावासी, बाकी परिक्रमावासी दुसऱ्या रस्त्याने जातात. आपण निघालोय कवाटवरून, जातोय आता हापेश्वरला. आजचा आपला दिवस गुजरातमधील शेवटचा राहील. आपण उद्यापासून या उद्या दुपारपासून आपण आता प्रवास करणार आहोत मध्य प्रदेशमध्ये. परिक्रमावासी एकदम शिस्तबद्ध एका लाईनीत चालतायत. नर्मदे हर. सूर्यनारायणचं पूर्ण दर्शन अशा पद्धतीने आपले परिक्रमावासी मार्गाला कंटिन्यू चालत असताना. नर्मदे हर. नर्मदे हर. काल काही गोष्टींमुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. थोडी खंत राहिली कारण काल आम्ही परत एक फॅमिली होती, त्यांच्याकडे आम्ही भोजन प्रसादी रात्रीची केली होती आणि आता परत ते आम्हाला थोडं 8-10 किलोमीटर जाऊन ते आम्हाला गरमागरम नाश्ता आणून देणार आहेत. खंत राहिली की काल मी व्हिडिओ नाही बनवू शकलो, पण एक त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो. ॲक्च्युअली ते ओळखीचे होते, गौरीताईचे, पण आम्ही सगळे सोबत असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. त्यांच्या मिसेस होत्या, त्या छानपैकी आपली मराठी भाषा बोलत होते कारण ते त्यांचं आजोड वगैरे सगळं आपलं महाराष्ट्रातील आहे. तर त्यांनी आम्हाला जेवणासाठी स्पेशल आपलं पिठलं आणि भाकरी आणि मेथीची भाजी असं जेवण बनवलं होतं. आणि त्या गृहस्थांचं नाव आहे जितूभाई म्हणून आहेत, पण त्यांना पूर्ण गाव त्यांना सलीमभाई म्हणून ओळखतं. त्यांनी आम्हाला खूप छान असा पाहुणचार केला आणि आम्ही रात्री पाहुणचार घेऊन परत आश्रमात गेलो झोपायला आणि निघालो पुढे. पण सकाळी परत ते आम्हाला जाताना त्यांच्या घराकडनंच रस्ता होता, ते आम्हाला त्यांची पूर्ण फॅमिली आम्हाला जाण्यासाठी हाय हॅलो करायला सकाळी 6 वाजताच खाली बसून होती. आणि त्या ताई आमच्यासाठी नाश्त्याचं बनवत होते वरून. त्यांनी आम्हाला हात दिला आणि त्यांचा नाश्ता रेडी झाला. कारण बसून टाईम झाला असता म्हणून त्यांनी आम्हाला बसवलं नाही. तर त्या ताई नाश्ता रेडी करून आम्हाला पॅकिंग करून चहा वगैरे पुढे पाठवत आहेत अशा प्रकारे. कारण खूप छान लोक आहेत, खूप छान वाटला तो एक्सपिरियन्स. आले का आपण दाखवू त्यांना आज. नर्मदे हर. पोरांची स्कूल बसे नर्मदे हर करत असतात, लहान लहान पोरं. आणि आजपासून आपला परत जंगल सफारी मार्ग चालू झालाय. चढ उतार वळण असा मार्ग आजपासून चालू झालाय आपला. परत झुलपाणीच्या जंगलातून थोडाच आहे ह्या तटाला, त्या तटाला जास्ती खडतर आहे. खडतर म्हणजे खूपच रिस्की आहे. मी तर म्हणतो जो खापरमाड आहे मी तरी म्हणतो तो जो आपला खापरमाडचा डोंगर आहे, परिक्रमावासींनी आपण 2 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर अंतर वाचवण्यासाठी 2 किलोमीटर चढतो. त्यापेक्षा मला तरी वाटतं की प्रत्येकाने 7 किलोमीटरचं अंतर पार करायला हवं, काही रिस्क न घेता. कारण यावर्षी जरा 1-2 केसेस झाल्यात तिथं,
आम्ही आल्यानंतर आम्हालाही माहीत नव्हतं. आम्हाला आधी माहीत राहिलं असतं किंवा एवढी चर्चा झाली असती तर आम्ही तिकडनं गेलो नसतो. आणि पुढच्या परिक्रमावासी जेही असतील येणारे, मी तरी म्हणतो की तो रस्ता त्यांनी अवॉइड करावा आणि डोंगर डायरेक्ट न चढता रस्त्याने चढावा, जेणेकरून सगळं सेफ राहतील. नर्मदे हर. 7 किलोमीटर चालून आल्यानंतर परिक्रमावासींनी आरामासाठी इथं बसलेत. काही परिक्रमावासी चहा बिस्किटसाठी तिकडे गेलेत, काही आरामाला बसलेत. आपणही आरामाला बसूयात. नर्मदे हर. आपल्याला छोटे छोटे पहाड दिसायला सुरुवात झाली आहे. आता चढ उतार करून आपल्याला आजचा रस्ता आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे ते जे सलीम भाई आहेत तेही नाश्ता घेऊन आलेले आहेत आता परिक्रमावासियांसाठी. पुढे सगळे बसतील एका ठिकाणी आणि बालभोग करूयात. नर्मदे हर. वसी गरमागरम खरम ढोकल्याचा आनंद घेत आहेत. हे सलीम भाऊ आहेत, त्यांनी घेऊन आलेत. सकाळी सकाळी मस्त खरम ढोकळा आलेला आहे. परिक्रमावासी आनंद घेत आहेत. आणि ते भाऊ आपल्या हाताने प्रत्येकाला चहा भरून देतात. त्यांचं नाव जितूबाई आहे. प्रवासियांनी नाश्ता केला, मार्गस्थ झालेत आपल्या मथवाडकडे. चला आपण पण जाऊयात. पुढे आल्यानंतर एक परिक्रमावासी इथं हे करतायत, आराम करतायत. गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं एक अतुल विद्यालय, CBSE इंग्लिश मीडियम कढीपाणी या अशा छोट्या गावात पण CBSE स्कूल हे गुजरात गव्हर्नमेंटने करून ठेवलं आहे. इथं हॉस्पिटल, हे जे कॉर्पोरेशन आहे GMDC गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडनं इथं सगळ्यांसाठी सोय केलेली आहे. नर्मदे हर. विश्रांती घेतल्यानंतर आपण परत चालायला लागलोय आणि आता आपला थोडा खडतड पहाडी मार्ग सुरू होतोय. चला तर परत अजून शुलपाणीची सर करत, मजा करत आपण आपली परिक्रमा करूया. नर्मदे हर नावाचा जप करत पुढे चालूयात. नर्मदे हर. एकदम चुप्पी साधली गेली आहे, कारण पुढे जाऊन काय आहे माहित नाही. कारण हा नवीन रस्ता आहे, परिक्रमावासी कोणी नाही आहे. आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही तर चालतोय, पण आता लागलाय मोठा उतार. मोठा उतार नंतर तर चढ लागणारच आहे, म्हणून सगळे परिक्रमावासी चूप झालेले आहेत. खापरमारचा एक्सपिरियन्स खूप डेंजरस होता, बस तसा एक्सपिरियन्स नको. बाकी माथा सरसार करायला काही प्रॉब्लेम नाही. नर्मदे हर. ओढा लागलाय, मस्त खडखड वाहतोय. आजचा मार्ग उतार आता संपला. आता इथून परत चढ लागेल. परिक्रमावासी मागे बसलेत आराम करायला. आराम करून मग पुढे चढच्या रस्त्याला आता परिक्रमावासी निघतील. नर्मदे हर. आज आपल्याला दुर्णच मैयाचं रूप दर्शन झालंय. आपण जात आहोत इथं हापेश्वर
तर दुरून मैयाचं दर्शन असं सुंदर दर्शन झालंय. जमलं तर आपण आज सायंकाळी जाऊ तिकडे फिरायला. गेलो तो नक्की दाखवतो. नर्मदे हापेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. आपण आता आपण जवळ आलोय. आश्रमात पण आहोत जात. भोजन प्रसादी दिली जाते वाटतं. नर्मदे हर. भोजन प्रसादी करून आपल्या परिक्रमावासियांनी इथं सगळे आसनं लावली आहेत. आणि मंदिर परिसर, हा मंदिराचा मागचा परिसर मंदिर आहे. हे शुल्पाणेश्वर जसं मंदिर होतं तसं मुख्य मंदिर आतमध्ये होतं. हे नवीन मंदिर बसवलंय. त्या नवीन मंदिराचं इथं बनवलं गेलंय. आपण जातोय त्या मंदिराच्या दर्शनाला. इथे महाराजांची कुटिया आणि इकडे गोशाळा आहे. इथे गोशाळा आहे त्यांची. गोशाळा आणि हरीश्वर ग्रामपंचायत, हापेश्वर ग्रामपंचायत. डोर टू डोर वेस्ट कलेक्शन रिक्षा, ई रिक्षा आहे चार्जिंगची. इथे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं हे दुरून दाखवतो. जवळ गेल्यावर परिक्रमा पूर्ण होऊ शकते आमच्या. काही इथे श्री काशी विश्वनाथ इथे आहे. सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर. श्री ओंकारेश्वर. नंदी पण यांचं इथं छोट्याशा मंदिरात नंदी त्यांनी आतच बसवला आहे एकाच ठिकाणी. श्री भीमाशंकर. श्री वैद्यनाथ. इथे आहेत श्री घृष्णेश्वर महादेव. इथे आहेत श्री नामेश्वर महादेव. श्री रामेश्वर. नर्मदे हर. इथे आहेत श्री नागेश्वर. इथे आहेत श्री त्र्यंबकेश्वर.
श्री त्र्यंबकेश्वर महाराज, नर्मदे हर. आणि हे केदारनाथ. केदारेश्वर महादेव, नर्मदे हर, असे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग. आणि तसंच त्यानंतर मुख्य प्रांगणातून जेव्हा येतो तेव्हा इथं शंकरांची अशी भव्य मूर्ती. आणि इथून चालून आपण मुख्य मंदिराकडे जातो. हा समोरचा आहे मुख्य मंदिराचा देखावा. असा भला मोठा घंटा आहे, आपण त्याचा आवाज बघूयात. आणि मुख्य गाभारा मंदिराचा. श्री महंत श्री 108 मोहनदासजी महाराज यांची प्रतिमा आणि चरण पादुका दर्शन आपल्याला दिसत होतं. त्यांच्या समोर स्वामीनारायण प्रमुख स्वामीजी महाराज यांचं आपल्याला हापेश्वर महादेव मंदिर इथं पहिले यांचं दर्शन. इथेच एक शिवलिंग आहे, याचं काय ते महत्व आपण महाराजांना सायंकाळी विचारू. तोपर्यंत आपण दर्शन घेऊयात. इथे आपले मारुती राया विराजमान आहेत. हे त्यांची मूर्ती. इथूनच पुढे आल्यावर आराध्य दैवत श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण. इथं त्यांचं मंदिर आहे. इथे हापेश्वर महाराज विराजमान. हे त्यांचं मुख्य मंदिर, मुकुट. वरती नर्मदा मातेची प्रतिमा. असं हा मंदिरचा वरचा गाभाराचा व्ह्यू. घंटा दुरून जास्ती छान वाजतो. आणि इथे नर्मदा मैयांची मूर्ती, नर्मदा मैया मंदिर, नर्मदे हर. इथे या तीर्थक्षेत्राचं नाव हापेश्वर तीर्थक्षेत्र काय आहे त्याची पूर्ण माहिती दिली गेलेली आहे, तुम्ही वाचू शकता. कलांसेश्वर महादेव आणि हापेश्वर तीर्थ का महत्वमय. त्याची जी छोटीशी गोष्ट आहे ती अशा प्रकारे. वरती असं सुंदर चित्रीकरण केलंय. इथे महादेव यांची प्रतिमा रेखाटली आहे. इथे लक्ष्मीनारायण यांची प्रतिमा आहे. इथं शिवजी 20 प्राशन करताना आणि श्रीकृष्णांचं तर पूर्ण घुमत आहे. आणि इथं श्रीराम, सीतामैया, लक्ष्मणजी आणि एक कावड त्यांना नावेने घेतोय. अशा प्रकारे महादेवाचं हे
हे आहे तो कलंसेश्वर महादेव, जिथं जे हापेश्वरला तीर्थक्षेत्र आहे कलंसेश्वर महादेव. मुकुट महादेवांचा. खरं तर हे मंदिर आतमध्ये होतं, पण पाण्यात गेल्यानंतर परत हे केलेलं आहे मंदिरची पुनर्वसना. आपण जे आता मंदिर पाहिलं ते जुनं मंदिर होतं, जे सरदार सरोवरमध्ये आता पाण्यात विलुप्त झालं आहे. ते होतं असं 2018मध्ये 5/6/2018 साली काढलेला हा फोटो आहे. त्यानंतर तिथली जी शिवलिंग होती ती पाहिली तर आपण इथं हे बाबाजी आहेत, इकडे गुरु महाराजजी आहेत. त्यांनी ते तर छोटंसं झाड होतं ते आपलं पिंपळाचं, जे आपण दाखवते माझ्याने दाखवताना राहिलं, पण मी आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. त्या मंदिरात त्याचं छोटंसं झाड होतं, हे जे तुम्हाला दिसतं हे जुना मंदिर होतं, सेम जुना मंदिरासारखं. या छोट्याशा झाडातच ते वडाचं जे झाड आहे ते तिथं होतं उगलेलं. ते तिथून काढून पूर्ण झाडासकट शिवलिंग इकडं आणलेलं आहे आणि त्याची स्थापना केलेली आहे. हे तर महाराजजी आहेत, हे आपल्याला सेवा वगैरे देतात सगळ्या परिक्रमावासियांना. वरच्या पाण्यात 30 वर्षापासून मंदिर हे डुबलेलं आहे, पण हे 2016 साली एवढं पाण्याची लेवल कमी झाल्यानंतर एवढं दिसलं होतं. त्यांनी आता जे असतील त्यांनी फोटो काढून ते संग्रहित केले. आणि त्यानंतर परत 2018 साली जेव्हा जास्ती पाण्याची पातळी खाली गेली होती तेव्हा हे मंदिर असं दिसतं. हे बाबाजींनी सांगितलं आहे याच्याप्रमाणे आपल्याला जुना मंदिराचंही आज पाहायला भेटलं. परत इथं 2018मध्ये परत जे कमी पातळी झाली होती तिथला हा फोटो आहे. असे फोटो यांनी संग्रहित करून ठेवलेत. ते फोटो आपल्याला पाहायला भेटतात. यांच्या संग्रहामुळे आपल्याला हे दर्शन भेटले. नर्मदे हर. मग इथे पुढे आल्यानंतर परिक्रमावासी आले तर मैयाकडे दर्शनाला. मैयाचं बॅकवॉटर आहे, नाही तेवढं शक्य दर्शन घ्यायचं, पुढे जायचं. नर्मदे हर. परिक्रमावासींनी इथे दर्शन घेतलं. आता फोटो काढून मैंने घर छोड़ा मैंने दार छोड़ा छोड़ दिया मऊ वाली गाम मैया दर्शन मुझे कब देंगी. मैंने घर छोड़ा मैंने दार छोड़ा छोड़ दिया सासरवाड़ गाम मैया दर्शन मुझे कब देंगी. मैंने घर छोड़ा मैंने पति छोड़ा मैंने छोड़ दिया सब घर परिवार मैया दर्शन मुझे कब देंगी. मैंने लड़का छोड़ा मैंने बहू छोड़ी मैंने नातू नातनी छोड़ा छोड़ दिया सब परिवार मैया दर्शन मुझे कब देंगी. छोड़ी मैंने जमाई छोड़ा मैंने नातू नातनी छोड़ा छोड़ दिया सब धन गोत मैया दर्शन मुझे कब देंगी. छोड़ दिया सब मायर का बाजार मैया दर्शन मुझे कब देंगी. मैया दर्शन मुझे अब देंगी मैया दर्शन मुझे अब देंगी. हर हर नर्मदे हर हर नर्मदे. नर्मदा मैया आपल्या इथे एक 25-30 परिक्रमावासी आलेले जास्ती असतील. दुसऱ्या रूममध्ये हे 3 महाराजजी आहेत. परिक्रमावासींसाठी फुलका आणि तो एकदम ट्रेडिशनल पद्धतीने ते महाराजजी इकडे लाटतायत एकटे. नाही तर हे महाराजजी आहेत ते एकदम ट्रेडिशनल पद्धतीने, तर तुम्ही जर पाहाल एकदम हार विस्तवर फुलका बनवतायत.
एकदम ऑयल फ्री रोटी, ऑयल फ्री फुनका। नर्मदे हर महाराज जी। रोज इतना सब लोगों का संपर्क आप ही करते हो? दोनों टाइम फुल्का। अच्छा, दोनों टाइम दोघं वेळेस फुल्का खाऊ घालतात ते परिक्रमावासींना। खिचडी मोस्टली ते नाहीच करतात, अवॉइड करतात। अशा पद्धतीने एकदम तुम्ही पाहत असाल एकदम कचोरीवाने आपला फुलका फुलतोय। नर्मदे हर। सीताराम 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 सीताराम। आजची भोजन प्रसादीसाठी बसलेत आपले परिक्रमावासी। फोटोत पाहिलं तर एकदम जुनं शिवलिंग जे तिकडं होतं, इथं जर पाहिलं पूर्ण शिवलिंगला मुळा लपेटून आपलं याचं वडाचं झाड तिथं हे आहे पूर्ण। ते तिकडनं जे जुनं मंदिर होतं तिथून काढून आणून ते आपल्याला इथे दिसतंय।